कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ओवी ओवी मंजू ये अगो, काय झालं? काय बया होता काय? उमाताई ओवी नाहीये का घरात? माझं काम होतं थोडं तिच्याकडे। नाही अगो, ती ना काय तर इंटरनेट काय तर असं ना थंय गेला। हा, सायबरमध्ये। होय अगो, त्याचा इंग्लिशचे क्लास घेता ना कम्प्युटरवर, त्याचे काहीतरी पेपर तपासूचे होता आज। काय काम होतं का त्याच्याकडे? काय नाही हो उमाताई, ओवीला विचारायचं होतं की माझ्या डुग्गूचा ते अभ्यास घेईल का म्हणून। आता काय निशी ओवी दोघी पण नाहीयेत ना घरात, मग काय डुग्गूचं अभ्यासात लक्षच नसतं। दिवसभर उन्हाडक्या करत असतो, अभ्यासच करायला बघत नाही हो तो। त्यात काय एवढा, सांगतोय मी, देते तुझा निरोप, मग तर झाला। मंजू अगदी योग्य माणूस निवडलेला आहे। म्हणजे उभी हुशार तर हाच, पण ते का कोणा कसा समजवायचा ते पण बराबर कळतं। आता तिचे ते ऑनलाईन ते नृत्याचे क्लासेस चालतात ना, अदनमधनं मी बघतो, अगदी तल्लीन होऊन मन लावून पोर शिकवतात। तू काळजी करू नकोस मंजू, आपल्या डुग्गूत ते अगदी पहिल्यापासून व्यवस्थित शिकवेल बघ। हो, म्हणूनच मी इथे आले। म्हटलं ओवीला सांगितलं ना की मला काही टेन्शन राहणार नाही। बरं मंजू, माझं एक काम करशील? उमाताई विचारताय काय, सांगा ना। थांबा, काय करताय? या घे। नाही म्हणजे मी श्रीनू फोन करून बोलावणारच होते, पण आता तू इलसच असस तर तूच घेऊन जाशील जरा। हो, पण काय आहे उमाताई? धिरडी केली आहे। धिरडी? होय अगो, सगळ्यांका दिलंय आणि खास करून लालिताईंका। नाही म्हणजे त्यांना पावसाळ्यात धिरडी खाऊची इच्छा होता, त्यांना खूप आवडतात गो, म्हणून यांनीच डाळ तांदूळ वाटून दिलेत माका। भैया, आणि चटणी पण यांनीच केलेली आहे। काय सांगता? म्हणूनच म्हणत होते, या सगळा तू केलास असं सांगून लालिताईंका खाऊ देशील? उमाताई, मी खोटं बोलू? मंजू, चांगल्या गोष्टीसाठी खोटं बोलला तर देवाक पण समजतं। आणि समजा याचा पाप तुका लागणारच असा तथा माझ्या माते, पण अगो लालिताईंच्या आवडीची अशी वस्तू त्यांका बघून खाऊची आमच्या मनात तरी नाही पटत अगो। उमाताई, दादा, किती मोठ्या मनाचे आहात तुम्ही दोघं। लालिताई कशाही वागल्या ना तरी तुम्ही काही तुमचा चांगुलपणा सोडत नाही। मंजू अगो, लालिताई कशाही वागल्या तरी आपला नाता कायम हा आता गैरसमज झाले आहेत, पण लवकरच सगळं ठीक होईल बघ, आणि तेव्हा या नाता अजून अधिक घट्ट होईल। या सगळ्यांसाठी दिलेला गरम होता, लवकर खाऊन घ्या। हो, पण माझा निरोप द्या नक्की ओवीला। होय, देते, येते। देखिए, तुम्हें याद है ना, आज हमारी मीटिंग है मेहता एंड कंपनी के साथ। आज जाना है हमें। येस। साहिल, मी पण येणार आहे ह्या मीटिंगला, आणि आता मी आलेच आहे तर ह्या पुढच्या सगळ्या मीटिंग मी अटेंड करेन। बरं साहिल, आज जी मिस्टर मेहतांची मीटिंग आहे तर आपण त्यांना ऑफिसलाच बोलून घेऊया। गुड, 2 से भले 3, क्यों निकी? येस। नाही निशी, माझं पोट खूप भरलेलं आहे। अहो गरमागरम आहे, एक तरी घ्या ना। नाही, आय एम ऑल डन, माझं ऍक्च्युली पोट खूप भरलेलं आहे। आणि निशी, तू मला आहो जाओ काय करतेस? नीरज माझा फ्रेंडच आहे ऑब्विसली, तर तू पण माझी फ्रेंडच आहेस ना। मग तर तुम्हाला आणखी एक पराठा घ्यावाच लागेल। घ्या। परत तसंच? सॉरी, मग तर तुला आणखी एक पराठा घ्यावाच लागेल। साऊंड्स गुड। आता तू म्हणतेस तर हाफ पराठा खाईन मी।
हे नखरे दे इकडे देतो हाफ. निशी तू पण बस ना आमच्यासोबत जेवायला. येस. निकी, निशीच्या घरी आहे ना पहिला जेंट्स जेवायला बसतात, नंतर बायका. सो वॉट, आता ती तिच्या घरी नाहीये ना, ती आपल्यासोबत मुंबईत आहे. ती इथे आपल्यासोबत बसून खाऊच शकते. इट्स ओके निकी, अगर ये हमारे साथ खाने में कंफर्टेबल नहीं है तो इसे बाद में खा लेगी. नहीं, ऐसा क्यों करेगी वो हमारे घर की बहू है, वो भी हमारे साथ बैठकर खाना खाएगी. रेशमा, एक प्लेट इनके लिए भी लगा दो. हे लली अगं खा ना लली, एक घास तरी खा. अगं एवढा अहंकार चांगला नाही, या दिरड्याची तरी कदर कर. बघा लली, नंतर संपल्यानंतर मागू नको, मग नंतर आम्ही काही करू शकणार नाही. आत्ताच सांगून ठेवतो. हा तुका सांगितलं ना नको हा मका. हा तुम्ही खाताच ना, बस झाला तेवढा. ओरडते कशाला? लालिताई, आई माझं ना पोट भरलंय, पण आई 2-3 दिरड्या काढून ठेव, उद्या शाळेत जाताना मी तेच डब्याला नेईन. आता मी जरा झोपतो. जरा कशा पूर्ण झोप. ए डुग्या, हा उद्यापासून अभ्यास नक्की ना? हो हो, उद्यापासून मी नक्की अभ्यास करणार. हा, याला ना शाळेत जाण्याआधी तिकडेच पाठवणार आहे, म्हणजे ओवी याचा सगळा घरचा अभ्यास पूर्ण तरी करून घेईल. हा हा नाही, मी काय म्हणतोय, हा मांगरात त्याचं हे अभ्यासाचं दुकान कसं काय घेऊन जाणार? त्यापेक्षा आपण ओवीलाच इथे बोलवलं तर कसं वाटतं? मस्त. करेक्ट आहे. हा ह्या बरोबर ना. तो डुग्गू ह्या विचारला त्या विचारला करून 1000दा घरात येईल आणि टाइमपास करत बसेल. त्यापेक्षा ओवीच इथे आलेली बरी. काय म्हणजे ओवी याचा अभ्यास घेणार असेल ना तर मग चालेल मला कुठेही, पण तिला पण विचारायला हवं ना, तिचा इंग्रजीचा क्लास, डान्स क्लास, हे सगळं सांभाळून तिला जमायला हवं ना. तिला जमेल का हे सगळं? मामी अगं तू टेन्शन घेऊच नकोस. अगं ओवी येते, ती सगळं बरोबर करणार. ती घेईल बघ बरोबर याचा अभ्यास. तुका सगळा बरा माहिती ओवीचा. बघा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.